तर इथे झालेली आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि पहाटेच्या वाजलेले आहेत इथे 3:40 झालेले आहेत आणि सोमवारचा दिवस आहे. तर पहाटे पहाटे उठून इथे आता कामाला सुरुवात करायची आहे. त्या अगोदर इथे मी बाल्कनीचा डोअर जसा ओपन केला तसं मी मच्छरची एक अगरबत्ती लावून ठेवली, कारण की मच्छर आतमध्ये येऊ नये. पहाटेच्या वेळेस ना आणि संध्याकाळच्या वेळेस खूप मच्छर येतं इथे, कारण की नदी आहे बाजूला, त्यामुळं ना खूप भरपूर प्रमाणात मच्छर येतं. आणि पहाटे थोड्या वेळ बाल्कनीत उभा राहून त्यानंतर मी आता स्वयंपाकाची सुरुवात करणार आहे. तसं तर ना रोजच्या ह्याच्यामध्ये मी 4 वाजता जरी उठली ना, 4 ते 5 मी डब्बा तयार करू शकते. पण 4 ते 5 म्हणलं तर मग एकदम करेक्ट टायमावरती टिफिन तयार करावा लागतो आणि खूप घाई गडबडीने करावा लागतो. पण त्यापेक्षा जर अर्धा तास अगोदर उठलं तर मग तेच काम मी एकदम शांतपणे करू शकते. आणि जसं जसं मला म्हणजे वेळ भेटेल तसं तसं थोडा वेळ मी बाल्कनीमध्ये जाऊन उभी राहते. खूप छान वाटतं फ्रेश वातावरण बघून. आणि त्याचबरोबर एकदम शांत पद्धतीने सगळी जी काही कामं करायची आहेत ती करून घेते इथे. तर आता सगळ्यात अगोदर मी इथे पीठ मळून घेतलं, कारण की पीठ एकदाशी मळून ठेवलं की मग ते थोड्या वेळ 10 मिनटासाठी जर असं ठेवलं तर मग त्याच्या चपात्या व्यवस्थित येतात. तोपर्यंत इथे पोळपाट लाटणं वगैरे सगळं धुवून घेतलं. आणि त्यानंतर इथे पाण्याची एक बॉटल मला रिकामी दिसली, तर पटकन ते धुवून भरून ठेवते. कारण की आजकाल ते पाण्याचा प्रॉब्लेम चालू होता ना, त्यामुळं मग बाटली ना एक पण रिकामी ठेवत नाही, किंवा फिल्टरची टाकी रिकामी होऊ देत नाही, किंवा हंडा रिकामी होऊ देत नाही. असं म्हणजे पाणी सेव्ह करून ठेवत असते मी. कारण की पाण्याचा भरोसा नव्हता, कधीही जात होतं पाणी. पण आता कालचा रविवारचा दिवस म्हणजे पूर्ण दिवस पाणी होतं. सकाळपासून म्हणजे रात्रीपासून खरं तर पाणी होतं. शनिवारच्या रात्रीपासून पूर्ण पाणी होतं. ते सकाळी पण नाही गेलं, पुन्हा दिवसभर पण नाही गेलं, आणि आता हे रविवारच्या रात्री पण पाणी गेलं नाही, रात्रभर पाणी होतं. त्यामुळं आत्ता समजून आलं की पाणी आता रेग्युलर व्यवस्थित येणार. म्हणजे 24 तास पाणी असतं आणि आता इथून पुढे 24 तास पाणी व्यवस्थित राहील. तर फ्रेंड्स, काल रविवार होता, त्यामुळं ना म्हणजे व्यवस्थित आराम भेटलं. म्हणजे लवकर उठायची गरज नव्हती, डब्बा वगैरे बनवायचा नव्हता, लवकर उठायची गरज नव्हती. त्यामुळं झोप पण झाली व्यवस्थित, आणि त्याचबरोबर म्हणजे दिवसभर म्हणजे थोडंसं हलका-फुलका आराम भेटला. त्यामुळं ना मग सोमवारच्या दिवशी म्हणलं तर मग माणूस एवढं थकलेलं नसतं. सोमवारच्या दिवशी ना जे एकदम ॲक्टिव्ह असं वाटत असतं. जे बाहेर कामाला जाणारे असतात त्यांनासुद्धा आणि गृहिणीलासुद्धा. म्हणजे आता गृहिणीचं काय एकसारखंच हे नसतं, कामं नसतात. पण जे माझी छोटी फॅमिली आहे त्यामुळं ना रविवारच्या दिवशी चांगला आराम भेटतो मला. आणि बाकी सोमवारी वगैरे ना थोडंसं लवकर उठून त्यानंतर व्हिडिओचं वगैरे हे ते चालू असतं. पण रविवारच्या दिवशी ना मी व्हिडिओ वगैरे अपलोड करत नाही, त्यामुळं मग एडिटिंगचं पण काही हे नसतं, आणि त्यामुळं ना मग आरामच आराम असतो दिवसभराचा. तर आता इथे डब्यासाठी मी बनवणार आहे शेपूची भाजी. आणि शेपूची भाजी कशी बनवायची हे तर मी तुमच्यासोबत भरपूर वेळा शेअर केलेलं आहे, त्यामुळं मग आता ते शेअर करणार नाही. आणि रात्री ना आमच्या इथले सगळे म्हणजे वैभवदादाचे मित्र लोक सगळे ना ते क्रिकेट खेळायला गेले होते. तसं तर वैभवदादा पण चालला होता, पण साहेबांनी त्याला नको म्हणले, कारण की दुसऱ्या दिवशी सोमवारचा दिवस आहे आणि क्रिकेट खेळायला गेला असतं रात्री, तर मग सोमवारी शाळेत कसा जाणार, म्हणून साहेबांनी त्याला जाऊ दिलं नाही. म्हणून तो झोपला होता. पण त्याचे मित्र जे आहेत ते गेले होते क्रिकेट खेळायला. आणि आता पहाटेच्या एवढ्या म्हणजे ह्या सुमारास म्हणजे 4च्या सुमारास ते सगळेजणं रिटर्न घरी येत होते, आणि त्यामुळं भराभर भराभर गाड्या येत होत्या सगळ्या मैदानामध्ये. आणि मी आश्चर्याने बघत होते की बाबा हे एवढ्या गाड्या कुठून येत आहेत ते. पण नंतर न दिसले की ते वैभवदादाचे मित्रच होते सगळेजण. तर पहाटेच्या सुमारास कसं जास्ती एवढ्या गाड्या वगैरे नसतात किंवा कोणीच नसतं, त्यामुळं सगळं शांत वातावरण असतं. आणि अचानकच एवढ्या गाड्या आल्या त्यामुळं ना मला थोड्या वेळासाठी भीती वाटली की हे
एवढ्या गाड्या कसं काय येत आहेत ते असं वाटलं होतं. आणि रोजच्या दिवसामध्ये ना पहाटे एवढ्या लवकर उठून म्हणजे 3:30ला उठून मी कामाची सुरुवात करत असते. आणि त्या टायमाला ना माझं पूर्ण लक्ष म्हणजे बाहेरच्या साईडला पण असतं, कारण की थोडंसं जरी कुठून काही शुकशुक असा आवाज काही आला तर मी एकदम हे करून बघत असते, कारण की एवढ्या रात्रीचं म्हणजे कोणीच नसतं आणि कुठून आवाज आला असं म्हणजे कुठेतरी मनामध्ये भीती वाटत असते. त्यामुळं ना म्हणजे एकदम सावध पद्धतीने मी कामं पण करत असते माझी. म्हणजे काम करत करत असं नाही की निष्काळजीपणा करणार असं नाही. थोडासा जरी कुठून आवाज आला तरी लगेच चेक करत असते की कुठला आवाज येतोय, कशाचा आवाज येतोय ते. आणि एकदा ना आमच्या इथे असं झालं होतं की पहाटेच्या सुमारास मी उठून स्वयंपाक करत होते माझा आणि अचानकच ना क्लब हाऊसच्या साईडला ना असं व्हाईट व्हाईट असं दिसत होतं, पूर्ण काळोखामध्ये व्हाईट व्हाईट असं फिरताना दिसत होतं. तर मी माझे डोळे पुसून पुसून म्हणजे बघत होते की काय आहे ते, नेमकं काय आहे ते. आणि एका ठिकाणी जर असलं तर मग ते वाटतं की हां काहीतरी कागद असेल, कुठं काहीतरी कपडा असेल असं वाटतं. पण ते क्लब हाऊसच्या अवतीभोवती फिरताना दिसत होतं. आणि त्यानंतर ना मी स्वयंपाक बंद केला आणि जाऊन एकदम ह्याच्याने म्हणजे चेक केलं की काय नेमकं काय फिरतंय ते. आणि नंतर ना बघितलं तर ते आमच्या बिल्डिंगचं सिक्युरिटी जे वॉचमॅन आहेत ना ते फिरत होते. आणि शिट्टी नाही ना काय नाही, डायरेक्टली असंच अवतीभोवती त्या क्लब हाऊसच्या फेऱ्या मारत होते. आणि तेव्हापासून ना म्हणजे तेव्हा मलाच खूप हे वाटलं, हसायला आलं माझ्यावरती की एकदम डोळे चोळून चोळून मी बघत होते, एवढं निरीक्षण करत होते हे काय काय आहे ते हे ते. आणि निघालं काय तर दुसरंच काहीतरी निघालं असं. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढंच की थोडंसं सावध पद्धतीनेच मी माझी कामं करत असते. कितीही हे झालं तरीसुद्धा एकदम दुर्लक्ष करून मी कामात व्यस्त होते असं नाही. थोडंसं जरी काय आवाज आला तर लगेच चेक करत असते. आणि त्याचबरोबर ना रात्री वैभवदाला म्हणजे त्याचे मित्र बोलवायला आले होते, क्रिकेट खेळायला चल येतोस का, नाईटचं क्रिकेट आहे ते म्हणून आले होते बोलवायला. आणि त्यामुळं मग ना कन्फर्म झालं की हां ते गाड्या वगैरे आलेल्या आहेत तर ते त्याचे मित्रच असतील सगळे. तर फ्रेंड्स आता इथे भाजीला फोडणी देऊन झालेली आहे. आणि चपात्याचं पीठ पण मी मळून ठेवलं होतं, कारण की वैभवदादाची शाळा आहे सकाळचीच, त्यामुळं त्याला पण बनवावं लागतील चपात्या. त्यामुळं मग आता ना चपात्याचं पीठ जे आहे ते मी एका टोपामध्ये ठेवून दिलं फ्रीजमध्ये. आणि आता इथे साहेबांसाठी फक्त 2 भाकरी बनवून घेते. तर इथे भाकरी वगैरे झाल्याच्या नंतर इथे मी आम्हा दोघांसाठी पाणी गरम करून घेतलं पिण्यासाठी पाणी. आणि लिंबू टाकून पाणी आम्ही पित असतो. कोणी कोणी ते जिरा वगैरे टाकून रात्रभर भिजवून ते पाणी पितात. कोणी ते मध टाकून पाणी पितात. तर आम्ही ते लिंबू टाकून पाणी पितो आणि हे कंपल्सरी आहे रोजचंच. तर आता इथे साहेब निघालेत त्यांच्या जॉबवरती आणि ते चालले होते काल म्हणजे रेशन भरताना ना त्यांनी एक परफ्यूम आणला होता. तर त्यांना ते परफ्यूम लावायचं होतं. तर ते ना ते बॉटल घेऊन गेले होते परफ्यूमची. पण मला जसं कळालं की त्यांच्या हातात परफ्यूम आहे तसं मी लगेच चटकन तिथून निघाले, कारण की आजकाल ना मला ते परफ्यूमचा वास म्हणजे अजिबात सहन होत नाही आहे. ते परफ्यूमचा वास जर आला ना तर मग मला एक डोकं दुखायला चालू होतं आणि दुसरं म्हणजे की ताप आल्यासारखं वाटतं, म्हणजे आजारी पडल्यासारखं वाटतं मला. त्यामुळं ना मग मी लांबच राहत असते. वैभवदादा आणि वैभवदादाचे पप्पा हे रोजच्या रोज परफ्यूम लावून जात असतात, पण मला ना ते वास अजिबात सहन होत नाही. या अगोदर म्हणजे ना मी जेव्हा जॉबला जात होते तेव्हा मी ना स्वतः परफ्यूम लावत होते. पण आता आता काय माहिती काय झालं आहे ते, मला ना अजिबात वास सहन होत नाही त्याचा. आणि खूप म्हणजे खूप त्रास होतो. मायग्रेनचा प्रॉब्लेम आहे मला, त्यामुळं ना मग ते
अजिबात ते वास सहन होत नाही मला. तर इथे साहेब खाली गेले आणि तिथून आवाज देत होते की चावी विसरली, चावी फेक वरतून म्हणून. तर घाईघाईमध्ये ते गेले तसेच आणि चावी विसरली होती घरी. तर मी चावी आणून दिली आणि चावी फेकली. आता म्हणलं अंधारामध्ये दिसेल का नाही काय माहिती. पण त्यांना तिथे त्यांनी टॉर्च लावून वगैरे बघितली तर दिसली, भेटली त्यांना चावी आणि आता जातील ते त्यांच्या जॉबवरती. तर प्रफुल्ल म्हणजे माझ्या मैत्रिणीचा मुलगा जो आहे तो सुद्धा तिथे उभा राहतो गेटवरती आणि मग दोघंजणं मिळून म्हणजे साहेब आणि प्रफुल्ल हे दोघंजणं मिळून जातात स्टेशनला. तर आता साहेब गेल्याच्या नंतर इथे मी थोडासा चहा बनवून पिते. बराच वेळ म्हणजे चहा नाही पिणार म्हणून हे केलं होतं. पण खूपच आळस जास्ती आल्यावरती ना मग थोडासा का होईना चहा प्यावा लागतो. कारण की पुढची कामं पण करायची असतात ना, नाहीतर ना झोप येते मग आणि झोप एकदाशी आली की मग नंतर 8:30 वाजेपर्यंत मग जागच येत नाही. मग आता झोपून जमणार नाही कारण की वैभवदादाची सकाळची शाळा आहे आणि जेव्हापासून त्याची सकाळची शाळा चालू झाली ना, तेव्हापासून म्हणजे थोडंसुद्धा म्हणजे असं डोळे नाही झाकत मी. कारण की एकदाशी डोळे झाकले की मग आपलं डायरेक्टली 8:30लाच जाग येते असं होतं. त्यामुळं तर आता इथे ठेवलेला आहे अद्रकवाला कडक चहा. तर आता एक महत्त्वाचं काम पूर्ण झालेलं आहे म्हणजे डबा बनवायचं काम पूर्ण झालेलं आहे आणि आता दुसरा डबा बनवायचं काम सुरू व्हायच्या आतमधला जो वेळ असतो तो त्या टायमामध्ये थोडंसं रिलॅक्स होऊन इथे 1 कपभर चहा पिऊन घेतला कारण की थोडंसं फ्रेश वाटेल त्यामुळं. आणि इथे बघा रेशन आम्ही काल भरलं होतं आणि रेशन आणून हे असंच ठेवलेलं आहे कारण की ज्या टबमध्ये मी पूर्ण रेशनचे जे पॅकेट वगैरे असतात ते ठेवते तर तो टब ना आता पाण्याने भरलेला आहे. म्हणजे एवढे दिवस पाण्याची थोडीशी टंचाई होती. पण आता ते प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. त्यामुळं ना आता थोड्या वेळाच्या नंतर जेव्हा अंघोळ वगैरे होईल ना त्या टायमाला मग ते टब जो आहे तो मी रिकामा करेन आणि घासून धुवून स्वच्छ त्यामध्ये नंतर हे जेवढे काही गोण्या ठेवलेल्या आहेत त्यातलं रॅशन वगैरे सगळं त्या टपामध्ये भरून ठेवेन. तर आता चहा वगैरे पिऊन झाल्याच्या नंतर ना हे आपलं चहाचे कप झालं तर टोप आणि लिंबू पाणी वगैरे पिलेले जे ग्लास वगैरे होते ते 2-4 भांडी ना पटकन मी घासून काढली. कारण की पाणी नळाला असलं ना तर मग आपल्याला कामं करायला जास्ती वेळ नाही लागत. पण जेव्हा पाणी नसतं ना तेव्हा मग ते पाणी आणा भरून त्यानंतरनं मग त्या हे आपलं कामं करा हे ते. त्यामध्ये ना भरपूर कंटाळा पण येतो आणि कामाला भरपूर उशीर पण होतो. पण जेव्हा पाणी असतं ना तेव्हा काम एकदम इझीरित्या पूर्ण होतं. आणि एकदाशी मी किचन क्लीन करायचं म्हणलं तर मग ना त्या किचनमध्ये जेवढे काही स्वयंपाकाची भांडी वगैरे असतात ते म्हणजे असं भाजी वगैरे असेल एखाद्या कढईमध्ये तर ते भाजी वगैरे काढून एखाद्या डब्यामध्ये ठेवणार किंवा होता होईल तेवढं ना किचन काउंटरवरती ना पसारा कमी दिसावा याचाच माझा प्रयत्न असतो. कारण की जेवढ्यात जास्ती पसारा दिसतो ना तेवढंच आपलं किचन जे आहे ते घाणेरडं दिसतं. त्यामुळं ना होता होईल तेवढी मी भांडी जेवढी निघतात तेवढी काढून घासत असते. आणि किचन ओटा वगैरे पुसून घेतल्याच्या नंतर इथे मी बाल्कनीमध्ये ना रात्रीचं हे डस्टबिन ठेवला होता. म्हणजे घासून धुवून ठेवला होता. रात्री आम्ही जेव्हा शतपावली वगैरे करायला जातो तिघंजणं मी, वैभू आणि साहेब तर तेव्हा मग कचरा घेऊन जात असते सोबतीला. कारण की ते दोघंजणं असतात त्यामुळं कचरा घेऊन जात असते मी. नाहीतर असं दिवसाला म्हणलं तर मग ते कुत्रे वगैरे असतात ना त्यामुळं मला भीती वाटते ते डस्टबिन वगैरे न्यायला. पण रात्रीच्या टायमाला मग साहेब पण असतात, वैभवदादा पण असतं सोबत. त्यामुळं ना मग डस्टबिनमधला कचरा जेवढा आहे तेवढा फेकून आणि रात्रीच्या टायमाला मग झोपायच्या टायमाला डस्टबिन घासून मी पालथी घालते बाल्कनीमध्ये.
वैभव, ए वैभव, ए वैभव, अरे उठ, 6 वाजले, उठ उठ लवकर. तर आता 6 वाजलेले आहेत आणि बाहेर हलकं हलकं असं उजळलेलं आहे. आणि आता वैभवदादासाठी इथे चपात्या बनवून घेते मी, कारण की त्याला आता उठवण्याची वेळ झालेली आहे. तर त्याला आवाज देत देत माझं चपात्या बनवायचं काम चालू होतं. कारण की असं त्याला उठवायला गेलं तर मग नाही नाही म्हणता एक 15 मिनटं तरी जातात त्याच्यामध्ये. म्हणून मी ना माझं काम करत करतच त्याला आवाज देत असते. सारखं 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 आवाज देते. त्यामुळं ना मग तो 10 ते 15 मिनटात उठून बसतो लगेच. तर इथे चपात्या बनवून झाल्याच्या नंतर मी वैभवदादाला नाश्ता पण दिला, म्हणजे चहा चपाती तो खात आहे. आणि त्यानंतर त्याचा डब्बा इथे बांधून देते. शेपूची भाजी आणि चपाती आज डब्यामध्ये आहे त्याच्या. तर अशा प्रकारे माझी 2 महत्त्वाची कामं जी आहेत ती सकाळची पूर्ण झाली. तर फ्रेंड्स, यानंतर ना मला ते रॅशन वगैरे भरायचं आहे. म्हणजे टब जो आहे पाण्याचा तो खाली करून त्याला घासून वगैरे हे रॅशनचं वगैरे म्हणजे भरपूर कामं आहेत अजून. पण व्हिडिओ ना खूप मोठा झाला आहे, त्यामुळं हा व्हिडिओ इथेच थांबवते. तर याचाच पुढचा जो व्हिडिओ आहे तो उद्या तुम्हाला पाहायला भेटेल. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा लवकरच भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा. बाय. सिर्फ नेक टर्न करके, ओके, दिस वे.